आगामी सिंहस्थ कुंभमेळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय। या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर भागात मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत आणि याच विकास कामांची पाहणी करण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज नाशिक दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी शहरांमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सध्या विकास कामात सुरू आहे आणि या विकास कामांमुळे नागरिकांना थोडाफार त्रास होणार ही वस्तुस्थिती असली तरी नागरिकांनी थोडं सहकार्य करावं असंही सांगितलं। दरम्यान सध्या शाळा सुरू होतीये। काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून लेट फी म्हणून प्रत्येक दिवशी 5 रुपये आकारले जातात। या संदर्भात त्यांनी अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची तरतूद नसून जर जादा फी आकारली जात असेल तर त्या शाळांवर कारवाई केली जाईल असा थेट इशारा दिलाय। नाही, आता एकीकडे आपण बोलतो आहोत की विकास कामांमुळे रस्ते अडचणी आहेत, खोदलेले आहेत, कामं प्रगतीपथावर आहेत। त्या संत गतीला गती द्यायला सांगू। नाही, अशी कुठल्याही प्रकारची तरतूद नाही आणि झालेलं असेल तर तुम्ही माहिती द्या, चौकशी करा। त्यामुळे आता जादा फी आकारणाऱ्या शाळांवर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।